अपूर्णांक काय असतो तो सगळ्यांना माहीतच आहे. सममूल्य अपूर्णांक कशाला म्हणायचं? सममूल्य. आता या पहिल्या आकृतीमध्ये एकूण भाग आहेत 8. हे जे भाग दिसताय ना, हे आहे 8. 1 2 3 4 5 6 7 8. त्यापैकी 8 भागांना रंग दिलेला आहे, हिरवा रंग. 8 भागापैकी 6 भागांना जर रंग दिलेला असेल तर रंग दिलेला भाग अपूर्णांकामध्ये लिहा. रंग दिलेला भाग अपूर्णांकामध्ये लिहायचा कसा? एकूण भाग आहेत 8, त्यापैकी रंग दिलेले आहेत 6. असं लिहितात अपूर्णांकामध्ये. आणि रंग न दिलेला भाग, एकूण भाग आहेत 8, रंग न दिलेला भाग अपूर्णांकात दाखवायचा असेल तर 2/8 असं दाखवणार. रंग न दिलेला 1 आणि हे 2 भाग, यालाच आपण अपूर्णांक म्हणतो. आणि दुसरी जी आकृती आपल्याला दिसते या ठिकाणी, यामध्ये एकूण भाग आहेत 4. 1 2 3 4. 4 भागापैकी 3 भागांना रंग दिलेला आहे. 3 भागांना. मग येथे जो या चौकटीमध्ये येतील 4. 4 म्हणजे एकूण भाग. या एकूण भागापैकी 3 भागाला रंग दिलेला आहे. आणि ही जी आकृती आहे ही सममूल्य अपूर्णांकाची आहे. सममूल्य अपूर्णांक. तुम्ही म्हणाल सममूल्य अपूर्णांक कसं? येथे 8 पैकी 6 घेतले आणि 4 पैकी 1 घेतला तर हे सममूल्य अपूर्णांक होतात. बघा 6/8 याला भाग जाणारी मोठ्यातली मोठी संख्या आहे 2. 2ने 6ला भागितलं 3, 2ने 8ला भागितलं 4. 3/4 याला आपण सममूल्य अपूर्णांक म्हणतो. 3/4 या अपूर्णांकाशी सममूल्य, 3/4 या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला व छेद 20 असलेला अपूर्णांक कोणता? 4ला जर 20 घेतलंय, बघा 4ला 20 आहे म्हणजे एक भाग कितीचा होतो मला सांगा तुम्ही पटकन. 4ला जर 20 घेतलं तर एक भाग कितीचा होतो सांगा ना सत्यजित. 4ला 20 तर एकाला किती? 5. 4ला अनिकेत राहुल साळके बरोबर. 4ला 20 तर एकाला 5. हे समीकरणामध्ये आपल्याला जुळतंय. म्हणजे अपूर्णांकाची जी एकाची जी किंमत आहे ती 5 किंमत, किंवा ज्याला आपण व्हॅल्यू म्हणूया, काय एकाची 5. 4ला 20 घेतलंय तर 3ला किती घ्यावं लागेल? प्रबुद्ध गायकवाड, श्वेता पैठण बरोबर. 3ला 3×5 = 15. याला सममूल्य अपूर्णांक म्हणतात. दोघांनाही सारख्या संख्येने गुणायचं असतं. याचं उत्तर मिळालं आपल्याला 15/20. आलंय लक्षात? पुढील चौकटीत येणारी योग्य संख्या कोणती? 21/35 बरोबर. येथे चौकट आहे पहा. या चौकटीत येणारी संख्या आपल्याला शोधायची. तर एक लक्षात घ्या, 5ने 35ला भागितलं, 5ने 35ला भागितलं तर 7 येतात. 5ने 35ला भागितलं तर 7 येतात. तर लक्षात ठेवा, या 7ने 21ला भागायचं. 5ने 35ला भागितलं तर 7 मिळाले. याच 7ने 21ला भागितलं तर उत्तर काय मिळालं आपल्याला? 3. 3/5. आता हे दोघे सममूल्य अपूर्णांक आहे. कोणते अपूर्णांक आहे? सममूल्य. तुम्ही म्हणाल कस काय? बघा 21/35 दोघांना जर समान संख्येने भाग जात असेल, दोघांनाही 21 आणि 35ला
आता 21 आणि 35 ला आपण कशाने भागितलंय? 7ने. बघा, या 7ने 21 ला भागितलं हे 3, 7ने 35 ला भागितलं हे 5, 3/5. या ठिकाणी काय येतोय? 3/5. लक्षात आलं तुमच्या? दोघांना जर समान संख्येने भाग जात असेल आणि आलेलं उत्तर जे असतं, या दोघांना म्हणतात सममूल्य अपूर्णांक. महेशने त्याच्या जवळ असलेल्या 20 गोट्यांपैकी 9 गोट्या विद्याला दिल्या. विद्याला, महेश जवळ आहे 20 गोट्या. किती गोट्या आहेत महेश जवळ? 20. त्याने काय केलं? 9 गोट्या विद्याला दिल्या. महेश जवळ एकूण गोट्या आहेत 20. एकूण गोट्या किंवा एकूण जी संख्या असते ती लिहायची छेदामध्ये. 20 मी छेदामध्ये लिहिले, एकूण छेदामध्ये लिहायचे. 9 गोट्या विद्याला दिल्या. 9 गोट्या त्याने विद्या नावाच्या मुलीला दिल्या. दिल्या त्या येतात अंशामध्ये. दिलेल्या गोट्या अंशामध्ये. आता 9/20 हा अपूर्णांक तयार झाला. या शाब्दिक उदाहरणावरून 9/20 हा अपूर्णांक तयार झाला. तर आपल्याला 9/20 शी सममूल्य असलेला अपूर्णांक शोधायचा. 9/20 बरोबर सममूल्य असलेला. तर 9 आणि 20 ला समान संख्येने गुणल्यानंतर येणारं उत्तर आपल्याला शोधायचं. आता 9 आणि 20 ला समान संख्येने गुणून बघूया आपण. 45/100. बघा बरं तुम्ही, 9 ला जर 5 ने गुणलं, 20 ला 100, या 20 ला पण 5 नेच गुणलं, 45/100. ऑप्शन 1 उत्तर आहे आपलं. आणि आपण दुसरं एक घेऊन बघूया. पहिलं उत्तर आहे आपलं ऑप्शन 1. दोघांना आपण समान संख्येने गुणलं, आलेलं उत्तर सममूल्य अपूर्णांक असतो. आता 9/40 घेऊ आपण. 9/40 आणि 9/20 सममूल्य होतील का? आता मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. 9/20 आणि 9/40 ऑप्शन 2 सममूल्य होतील का? सिद्धी कासार चॅट बॉक्स मध्ये सांगा. नाही होणार. नो. इशिता नाही होणार. शौर्यवारे. मग ऑप्शन 1 बरोबर आहे आपलं. चेक करा. 27 आणि 105 ला भाग जाणारी संख्या शोधायची. 27 आणि 105 ला भाग जाणारी संख्या आहे 3. तुम्ही म्हणाल सर तुम्ही 3 कसं काय शोधलं? शर्वरी कसं शोधलं सांग बरं मला. 3 नेच भाग जातोय याला. याला 3 नेच भाग जातोय. कसं शोधलं तुम्ही? अंकांची बेरीज करा. 2 आणि 7 ची बेरीज झाली 9. 105 मधल्या अंकांची बेरीज झाली 6. 9 आणि 6 3च्या पाड्यामध्ये आहे आणि या पाठी, म्हणून याला 3ने भाग जातो. पल्लवी झाडे कशाने भाग जातो? 3ने. 27 ला 3ने भाग दिला 9. 105 ला 3ने भाग दिला 35. 9 ची कसोटी आपण वापरली. 9/35 हा सममूल्य अपूर्णांक या ठिकाणी मिळाला. ओके. 3/11चा सममूल्य अपूर्णांक शोधायचा. 6/11 नाही होणार. याला जर समान संख्येने भागितलं, इथं 6 आलंय, याला 2ने, याला 2ने, इथे 22 यायला पाहिजे होता, नाही आला. 60 आणि 220 बघा. 60 आणि 220 या 3ला 20ने गुणलंय, हा झाला 60. 11ला पण 20ने गुणावं लागेल, हा झाला 220. हे दोघे झाले सममूल्य अपूर्णांक. ऑप्शन 2 हे बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. काय करायचं? ऐका. 95/133 बरोबर अंश 5 आहे. अंश म्हणजे कोणता? न्यूमिरेटर. तुम्हाला शोधायचा काय?
तुम्हाला शोधायचा छेद. छेद शोधायचा. काय करायचं? 5 आणि 19 ला भागायचं. 5 आणि जर 19 ला भागितलं, 5 आणि 19 ला भागितलं 19 मिळतात. तर 19 गुणिले 5 जर 95 होत असेल तर या 19 ने 133 ला भागायचं. 19 ने 133 ला भागितलं, उत्तर येतंय 7. याचं उत्तर मिळालं आपल्याला 5/7.